नाशिक रोड एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा येथील गट नंबर 197 वर जमीनधारक रहिवासी राहत आहेत. नाशिक रिंग रोडच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेवर गंभीर व अन्यायकारक परिणाम होत आहे. तसेच उपजीविकेवर परिणाम होत असून याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी अर्ज निवेदने दिली आहेत, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे लेखी उत्तर हे नागरिकांना मिळालेले नाही. त्यामुळे मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपासून एकलहरा रोड अरिंगळे मळा येथे नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने उपोषणकर्त्यांची कुठल्याही प्रकारची दखल ही अद्याप घेतलेली नाही. उपोषणकर्त्यांची मागणी एकलहरे रोड अरिंगळे मळा 1 किलोमीटर रस्ता 60 मीटर होत आहे, तरी 20 मीटर कमी करून तो 40 मीटर करावा. रस्त्याच्या दोन्ही बाजूने 10-10 मीटर किंवा कमी करावे. जे घरे पूर्णपणे बाधित होत आहे त्याचे महानगरपालिकेच्या हद्दीत पुनर्वसन करावे, जेणेकरून अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी राहत असलेल्या गोरगरीब नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार नाही, याची शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये सुभाष हिरे, प्रणाली भडदिवे, मेहेक बोराडे, ज्योती शिरसाट, मेहरीन पठाण, पुष्पा जंगम, शकुंतला गजलकर, शोभा डोंगरे, तौफिक पठाण आदींसह महिला पुरुष नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भोगूर, नाशिक.